नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी उमाजी खाडे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत। ती म्हणजे कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढता आलं पाहिजे आपल्याला। ठीक आहे, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ। आता तुम्ही बघा, आपल्याला 144 सांगितलं आणि याचं वर्गमूळ काढा म्हटलं तर याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर काय येईल? 12 येईल। आपल्याला पाठ आहे, ते आपण पाठ करून ठेवलेलं आहे, आपल्याला माहीत आहे। त्यानंतर काय 625चं वर्गमूळ सांगितलं तर काढा, तर आपण काय करणार? काढणार। आपल्याला माहीत आहे याचं वर्गमूळ 25 आहे। आपण 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचं सर्वांनीच काय जवळजवळ पाठांतर करून ठेवलेलं असते, आपल्याला माहीत असते। मग आपल्याला काय करतात, परीक्षेमध्ये छोटी छोटी संख्या देतात। असं देतात, काय म्हणतात? 34चं वर्गमूळ काढा म्हणतात। 34चं वर्गमूळ खालीलपैकी कोणतं असेल असं आपल्याला म्हणल्याच्या नंतर आपण काय काढणार याचं वर्गमूळ? त्यानंतर 17चं वर्गमूळ काढा। 17चं वर्गमूळ काढा म्हणल्यावर आपल्याला काय समजणार आहे, कसं काढायचं आपण? मग ऑप्शन दिलेले असतात तिथं, त्यापैकी जे ॲक्युरेट आहे ते आपल्याला काढावं लागणार आहे, चूज करावं लागणार आहे। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की ह्या छोट्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं। म्हणजे ज्या पूर्ण वर्गसंख्या नाहीत तरीही त्यांचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे, तर ते कसं काढायचं आहे, ते दशांश अपूर्णांकामध्ये कसं येतंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। पण त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑन करा। आता आपण लागलीच पाहू। ठीक आहे, आपण काढू आता 34चं वर्गमूळ। ठीक आहे, 34चं वर्गमूळ। 34चं वर्गमूळ काढत असताना काय करायचं असते? याच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या पाहायची असते। आता आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे। ठीक आहे, मग 34च्या जवळ पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 36 आहे। 36 ही पूर्ण वर्गसंख्या आहे। मग आपल्याला 36चे 34 करायचे असतील तर काय करावं लागेल? आपल्याला 36 मधून 2 वजा करावे लागतील। आता मग याला वर्गमूळामध्ये टाकून द्यायचं। ठीक आहे, आता 36चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे काय आहे? 6 आहे। मग वजाचं चिन्ह वजा आणि इथं 2चं 2 जशाला तसे लिहायचे आणि छेदस्थानी या वर्गमूळाची दुप्पट लिहायची। ठीक आहे, मग ती लिहून टाकू आपण 12। ठीक आहे, मग आता करायचं 12 सखम 72 वजा 2 बरोबर 70। ठीक आहे, 12 सखम 72 वजा 2 70 आणि छेदस्थानी 12 जशाला तसे। आपल्याला इथं काय मिळाला? एक अपूर्णांक मिळाला। ठीक आहे, आपल्या पर्यायामध्ये जर हे उत्तर असेल तर आपण त्याला क्लिक करू, आणि जर असं नसेल, दशांश अपूर्णांकात असेल तर मग करू 12 1 12 12 5 60। ठीक आहे, 12 सखम 72 म्हणू शकत नाही, 72 मोठे होतात, म्हणून इथं देऊ दशांश, उरलेले 10, याच्यावर जाणार 1 0। ठीक आहे, आता 12 8 96, उरले किती? 4 उरले, 40 होतात याचे। 12 3 36, पुन्हा 4 उरले, 12 3 36, ते चालतच राहणार, म्हणून आता आपण थांबायचं आणि आपलं उत्तर काय आहे? 5.833 हे आपलं योग्य उत्तर आहे। 34चं वर्गमूळ काय असेल तर 5.833 हे आपलं फायनल उत्तर असेल। ठीक आहे, आणि हे पर्यायात असेल तर त्याला लागलीच क्लिक करून टाकायचं। यानंतर आपण पाहू 17चं वर्गमूळ काढा म्हणले। याच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे? याच्या जवळची वर्गसंख्या आहे 16। ठीक आहे, आपल्याला 16चे 17 करायचे असतील तर काय करावं लागेल? 1 प्लस करावं लागणार त्याच्यामध्ये, म्हणून हे 16 अधिक 1 आणि छेदस्थानी काय? इथं काही छेदस्थानी नाही, इथं याला वर्गमूळात टाकावं लागणार आपल्याला। आता या 16चं वर्गमूळ येईल 4। ठीक आहे, अधिक आणि हा 1 जशाला तसा, याच्या छेदस्थानी आपल्याला याची दुप्पट करून टाकायची, म्हणून इथं आपल्याला 8 टाकावी लागणार। ठीक आहे, आता 8 चौक 32 अधिक 1 33, हे गेले 33 त्या ठिकाणी, आणि काय करायचं? हे छेदस्थानी जशाला तसे 8। आता याचा भाग देऊ तर 8 1 8, 8 चौक 32। ठीक आहे, 8 चौक 32, किती उरला? 1 उरला, 1ला भाग जात नाही म्हणून दशांश दिला, इकडं 10 झाले। 8 1 8, 2 उरले, 20 झाले, 8 2 16, 4 उरले, 40 झाले, 8 45। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर काय मिळालेलं आहे? 4.125 हे काय आहे? 17चं वर्गमूळ आहे। 17चं वर्गमूळ काय आहे? 4.125 हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते। यानंतर बघा आणखी एक
एक संख्या आणखी घेऊ आपण या ठिकाणी, ठीक आहे. 23चं वर्गमूळ काय असणार आहे? 23चं वर्गमूळ, ठीक आहे. आता 25चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे 5 आहे, पण त्यापेक्षा लहान संख्या एक आहे 23, त्यातले त्यात पुन्हा मूळ संख्या आहे. मग आपल्याला हिचं काय करायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. तर मग याच्या जवळची वर्गसंख्या शोधायची. काय आहे? 25 आहे वर्गसंख्या, ठीक आहे, याच्या जवळची. मग आता आपल्याला 23चे 25 करायचे आहेत, तर काय करावं लागणार आहे आपल्याला? +2 करावे लागतील त्याच्यामध्ये, ठीक आहे. सॉरी, याच्यामध्ये मायनस करावे लागतील कारण ही छोटी संख्या आहे. मग 25 - 2 म्हणजे 23 होतील, बरोबर आहे. हे झाले. मग आता या 25चं काय करायचं? वर्गमूळ काढायचं. 5 येणार, वजाचं चिन्ह जशाला तसं, समोर द्यायचे 2 आणि छेदस्थानी याची दुप्पट किती येईल? 10 येईल, ठीक आहे. आता या ठिकाणी 10 × 5 = 50 - 2 = 48 आणि छेदस्थानी 10 जशाला तसे, ठीक आहे. जर छेदस्थानी 10, 100, 1000 असे शून्य असणाऱ्या संख्या असतील तर काय भागाकार खूप सोपा असते. 0 कट करायचा आणि दशांश देऊन टाकायचा एक घर सोडून, झालं. याचं फायनल आन्सर काय असेल? 4.8. 23चं वर्गमूळ काय असणार आहे? 4.8 हे 23चं वर्गमूळ असणार आहे. अशा अनेक संख्यांचं या ट्रिकनं आपण उत्तरं काढू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही ट्रिक आवडली असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊनच येत राहील, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद. भारत माता की जय.